गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येक मनुष्याचा जन्म आणि मृत्यू ठरलेला आहे, म्हणजे मृत्यू हा अटळच आहे ना। तुम्ही कितीही काळजी घ्या, कितीही आरोग्याकडे लक्ष द्या, मृत्यू यायचा असेल ना तो बरोबर ठरलेल्या क्षणालाच येणार। पण आपण आरोग्याकडे काळजी घेणं सोडून द्यायचं का? मग नाही ना। समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येक मनुष्यानं व्यायाम करायला हवा, कारण जेव्हा हा मनुष्य व्यायाम करेल ना तेव्हा मन प्रसन्न राहील। म्हणजेच ज्या बरोबर ठरलेल्या क्षणालाच येणार आहे ना, म्हणजे जन्म दिनांक आणि मृत्यू आहे ना, मृत्यूचा दिनांक ठरलेला आहे आणि तो अटळच आहे ना। बघा, तुम्ही पाहिलं सुद्धा असेल, मायकल जॅक्सन या जगामध्ये कोणाला माहीत नसेल ना, असा मनुष्यसुद्धा नसेल। म्हणजे त्या मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचं होतं। कोणाशी हात मिळवायचा असेल तर आधी ते आपल्या हातामध्ये मोजे घालायचे। जेव्हा त्यांना बाहेर जावं लागत असे ना तेव्हा तोंडावर मास्क लावून जात होते। बघा, आता तरी कोरोना आला, कोरोनाच्या अगोदर ते तसे वागायचे। त्यांनी त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरी 12 डॉक्टर नियुक्त केले होते आणि हे डॉक्टर होते ना, त्यांच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखापर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करत असत। त्यांचं जेवण खाणं प्रयोगशाळेमध्ये तपासल्यानंतरच खायला घातलं जायचं। म्हणजे त्यांच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी 15 लोक तैनात केलेले होते। आणि मायकल जॅक्सन हे गोरे नव्हते, त्यांनी 1987 प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली आणि त्यांची त्वचा गोरी करून घेतली। आणि ते गोरे झाल्यावर त्यांनी आपले काळे आईवडील होते ना, काळे मित्रमैत्रिणी होते, त्यांना सर्वांची साथ सोडून दिली आणि गोरे आईवडिलांना भाड्याने घेतलं, मित्रजवळ केले, तेही त्यांचा गोरा रंग बघूनच केलं। लग्न केलं ना तेही गोऱ्या मुलीसोबतच केलं। म्हणजे 150 वर्ष जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला हा मायकल जॅक्सन होता ना, नेहमी प्राणवायूच्या बिछाण्यावर झोपलेला असायचा। त्यांनी स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता ठेवलेले होते। त्यांचा खर्च आहे ना ते स्वतः करत होते। म्हणजे त्यांना गरज पडल्यास मूत्रपिंड, फुफ्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव होते ना, हे दाता येऊन त्यांना देऊ शकतील। त्यांना वाटायचं की पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल, पण हे शक्य झालं का बरं? नाही ना। 25 जून 2009 या दिवशी त्यांची हृदयगती बंद पडली आणि त्यावेळी त्यांच्या घरी 12 डॉक्टर होते, पण कोणीही परिस्थिती सावरू शकला नाही। त्या ठिकाणी शहरातील चांगले चांगले डॉक्टर त्यांच्या घरी जमा झाले होते आणि या सगळ्यांनी प्रयत्नसुद्धा केले, पण कोणीही त्यांना वाचवू शकलं का बरं? त्यांनी 25 वर्ष डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधी काही खाल्लं नाही। त्यांचा शेवटचा काळ जसा जसा जवळ येत गेला ना तशी तशी त्यांची शारीरिक स्थिती बिघडू लागली। ज्यांना 150 वर्ष जगायचं होतं पण त्यांनी 50शीतच शारीरिक अवस्था अधोगतीकडे गेली ना। म्हणजे आयुर्मान वाढावं म्हणून त्यांनी जी काही सोय केली होती त्याचा काही उपयोग झाला का बरं? म्हणजे जेव्हा त्यांच्या शवाचे विच्छेदन करण्यात आलं ना तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्यांचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झालेला आहे। त्यांच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती। त्यांच्या शरीरावर असंख्य सुये टोचल्याने निशाण होते। प्लास्टिक सर्जरी केल्यानं
जो त्यांना त्रास व्हायचा ना त्यावर उपाय म्हणून त्यांना रोजच्या रोज अँटीबायोटिक गोळ्या घ्याव्या लागत असत, इंजेक्शन द्यावी लागत असत. म्हणजे मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा 150 कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणामध्ये पाहिली होती. या आत्तापर्यंत थेट प्रक्षेपणामध्ये जास्तीत जास्त मोठी पहिली गेलेली घटना आहे. म्हणजे मायकल जॅक्सनच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजे 25 जून 2009 या दिवशी दुपारी 3:15 वाजता बघा, म्हणजे सोशल मीडियावर सर्व क्रॅश झालं होतं. त्यांच्या मृत्यूची बातमी येताच 8 लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध सुरू केली. आणि ही शोध मोहीम आहे ना फारच सुरू झाल्यामुळं गुगलवर सगळ्यात जास्त मोठा ट्रॅफिक जाम झाला आणि मग गुगलसुद्धा क्रॅश झालं. त्यावेळी 2.5 तास गुगल बंद राहिलं. म्हणजे मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो ना त्यांना मृत्यूच चकवतो, हे खरं आहे ना. म्हणजे 4 दिवसांचा थाटमाट, ऐश आराम, पैसा, संपत्ती यामुळं येणारा माज आहे ना तो मनुष्याचा एक ना एक दिवस उतरणार आहे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मोठीही रिकामीच राहणार आहे. हे कधी समजणार लोकांना? कदाचित कधीच नाही. म्हणूनच सिकंदरने सुद्धा सांगितलं होतं ना, मी मरताना माझे दोन्ही हात मोकळे ठेवा, जगाला दिसावेत मी रिकाम्या हाताने जात आहे. आणि हेच जीवनाचं सत्य आहे. थोडक्यामध्ये काय बरं, थोडक्यामध्ये आनंदात राहा, दुसऱ्याला पण आनंद द्या आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंदी राहू द्या, आनंद जगू द्या, आनंदाने स्मरण करा, प्रभू तुमच्या हृदयामध्ये भेटेल. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मृत्यू कधी येईल ते आपण ठरवू शकत नाही, पण आपल्या जीवनात समाधान कधी येईल ना ते आपले कर्म ठरवत असतात. म्हणजे जर आपण कर्म चांगले केले तर आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल, आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. पण आपले कर्मच चांगले नसतील तर आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल का बरं? कधीच नाही. म्हणून भगवंतावर विश्वास हवा. विश्वास आणि श्रद्धा जर असेल ना तर भगवंतसुद्धा धावून येईल. तुम्हाला कळणारसुद्धा नाही माझा भगवंत धावून नक्की आला तरी कुठून. बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. एक महिला पोळ्या बनवता बनवता राम कृष्ण हरी नावाचा जप करत होती. बिचारीला पूजेसाठी वेगळा वेळच मिळत नव्हता. मग ती काम करता करता परमेश्वराचं नाव घेत असे. तेवढ्याच अचानक एक आवाज तिला आला आणि सोबत एक वेदनादायक किंकाळीसुद्धा तिने ऐकली. आणि तिनं धावत येऊन अंगणामध्ये डोकावलं तर तिचा 7 वर्षाचा मुलगा होता. रक्ताने माखलेला होता, बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला होता. दुपारची वेळ होती, घरात तिच्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. ती धावत धावत आपल्या त्या मुलाजवळ पोचली. त्याला तिला काही समजत नव्हतं नक्की आता करावं काय. 20 दिवसांपूर्वी अपेंडिक्सचं ऑपरेशन होऊनसुद्धा बघा माहीत नाही तिला इतकं बळ कुठून आलं होतं. तिने त्या मुलाला उचललं आणि चौकातल्या दवाखान्याच्या दिशेने धाव घेतली. वाटेत मात्र ती मन भरून देवाला कोसत राहिली, त्याला वेडवाकडं बोलत राहिली. अरे पांडुरंगा, मी काय केलं होतं तुला की तू माझ्या लेकरासोबत असं केलंस? अरे विठ्ठला, काय चुकलं होतं माझं? दवाखान्यात जाताच डॉक्टर भेटले आणि लगेच त्या मुलावर उपचार सुरू झाले. जखम जास्त खोल नव्हती, त्यामुळे तो मुलगा नीट झाला आणि शुद्धीवर सुद्धा आला. पण त्यानंतर ती त्याला घेऊन घरी आली आणि घरातील सर्वजण TV पाहत होते. पण तिचं मात्र मन होतं ना ते खूप अस्वस्थ होतं. ती अजूनही देवाला दोष देत होती आणि अपशब्द वापरून त्याला कोसत होती. अचानक तिचा आत्मा, बघा तो आत्मा हादरला. ती विचार करू लागली की कालच तर अंगणातून पाईपचा तुकडा बाजूला केलेला होता आणि तो तुकडा ठीक त्याच जागेवर होता जिथे आज माझा मुलगा पडला होता ना. जर काल मेकॅनिक आला नसता तर तिचा हात पोटाकडे गेला आणि ऑपरेशनचे टाके अजूनही ओळे होते. तिला आश्चर्य वाटलं
की तिने 20 ते 25 किलोच्या त्या मुलाला कसं उचललं असेल आणि त्याला घेऊन त्या चौकातल्या दवाखान्यापर्यंत, त्या हॉस्पिटलपर्यंत कशी धावत गेली असेल बरं. तर तिला त्या कपड्यांची बादली गच्चीवर नेता येत नव्हती. मग तिच्या लक्षात आलं की डॉक्टर दुपारी 12:30 वाजता दवाखाना बंद करतात आणि 2 वाजेपर्यंत दवाखाना चालू कसा होता. आणि ती दवाखान्यातच जाताना त्या मुलाचे लगेच उपचारसुद्धा झाले. जणू काही डॉक्टरांना कुणीतरी थांबून ठेवलेलं होतं. आता तिला सर्व खेळ समजला होता. तिचं डोकं देवासमोर नतमस्तक झालं. तिनं मनापासून देवाकडं बोललेल्या अपशब्दाविषयी माफीसुद्धा मागितली. तेव्हाच तिचं लक्ष टी व्हीकडे गेलं. तर टी व्हीवर प्रवचन चालू होतं. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावर येणाऱ्या संकटांना थांबवू शकत नाही, पण तुम्हाला इतकी शक्ती देऊ शकतो ना की तुम्ही त्या संकटावर सहजपणे मात करू शकाल. तुमचा रस्ता सोपा बनवू शकतो. फक्त धर्माच्या मार्गावर चालत राहा आणि आपले कर्म करत राहा. तिने देवघराकडे पाहिलं आणि देवघरातील पांडुरंग तिच्याकडे पाहून हसत होता. हा विश्वास आहे ना, प्रत्येक मनुष्यामध्ये असायला हवा. आपण किती वाचतो, लिहितो, किती हुशार आहोत ना, ही वेगळी गोष्ट आहे. पण विश्वास आणि श्रद्धा जर मनुष्याच्या जीवनात असेल ना, तर तुमच्या जीवनात तुम्हाला भगवंत कधी भेटून जाईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणजे हे जीवन आपल्यावर अवलंबून आहे. आपण जसे कर्म करू ना, आपण जसं भगवंतावर विश्वास ठेवू, त्या पद्धतीने भगवंत आपल्याला जवळ करत असतो. बघा, कधी कधी माणसं आहेत ना, जसा वेळ येतो तसं देवसुद्धा चेंज करत असतात. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये किती जरी वाईट प्रसंग जरी आला ना, वाईट गोष्ट घडली तरी निराश होऊ नका. जेव्हा कधी निराश वाटेल ना, तेव्हा भगवंतावर विश्वास अतूट असायला हवा. भगवंतावरचा विश्वास, श्रद्धा आहे ना, तुम्हाला कधीच निराश करणार नाही. पण जेव्हा भगवंतावरचा विश्वास तुटू लागेल तेव्हा समजून जा, आपण अधोगतीकडे मार्गावर निघालेलो आहोत. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा कधी तुम्हाला निराश वाटेल तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये संयम असायला हवा. आणि हा संयम आहे ना, ही नम्रता आहे. ही विनम्रता मनुष्याच्या आयुष्यामध्ये जर असेल ना, तर मनुष्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. कारण का बरं? कारण नम्रतेमध्ये माझा भगवंत असतो. आणि जिथे नम्रता आहे ना, तिथे सर्व व्यवस्थित होतं. एकदा एक व्यक्ती एकटाच उदास बसलेला होता आणि विचार करत होता की देवाने त्याच्याकडे यावं आणि त्याच्या जीवनातील दुःख, अपयश आहे ना, सर्व नाहीसे करावे. असा विचार करत असताना देव स्वतः तिथे प्रकट झाले आणि देवाला समोर पाहून त्या व्यक्तीनं विचारलं, माझ्या आयुष्यामध्ये मला खूप अपयश आलेलं आहे. आता मी निराश झालो आहे. हे परमेश्वरा, मला सांगा, माझ्या ह्या जीवनाची किंमत काय आहे बरं? देवाने त्या माणसाला चकाकणारा लाल दगड दिला आणि म्हणाला, जा या दगडाची किंमत शोध, म्हणजे तुला तुझ्या आयुष्याची किंमत कळेल. पण लक्षात ठेव की हा दगड विकायचा नाही. तो लाल चकाकणारा दगड घेऊन ती व्यक्ती प्रथम एका फळ विक्रेत्याकडे गेली आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही हा दगड कितीला विकत घ्याल बरं? फळ विक्रेत्यानं त्या दगडाकडे काळजीपूर्वक पाहिलं आणि म्हणाला, माझ्याकडून 10 संत्री घ्या आणि हा दगड मला द्या. तो माणूस म्हणाला की नाही, मी हा दगड विकू शकत नाही. मग तो माणूस एका भाजी विक्रेत्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, भाऊ, तो हा दगड आहे ना, कितीला विकत घेणार बरं? त्यानंतर भाजी विक्रेता म्हणाला, माझ्याकडून बटाट्याची पोती घे आणि हा दगड मला विक. पण देवाच्या म्हणण्यानुसार ती व्यक्ती म्हणाली, मी ते विकू शकत नाही. मग त्या व्यक्तीनं तो दगड सोनाराच्या दुकानाकडे नेला, जिथे अनेक प्रकारचे दागिने होते. त्या व्यक्तीनं तो दगड सोनाराला दाखवला. सोनारानं त्या दगडाकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि मग म्हणाला, मी तुला 1 कोटी रुपये देतो,
हा दगड मला विक. त्यानंतर त्या व्यक्तीनं सोनाराची माफी मागितली आणि सांगितलं की मी हा दगड विकू शकत नाही. सोनार पुन्हा म्हणाला, ठीक आहे, मी तुला 2 कोटी रुपये देतो, हा दगड मला विक. सोनाराचं बोलणं ऐकून त्या व्यक्तीला धक्काच बसला. मात्र त्यानं सोनाराला सुद्धा नकार दिला आणि पुढे तो एका हिरे विक्रेत्याच्या दुकानामध्ये गेला. हिऱ्याच्या व्यापाऱ्यानं 10 मिनिटे त्या लाल चमकदार दगडाकडं पाहिलं आणि मग एक मळमळचं कापड घेऊन तो दगड त्यावर ठेवला. तेव्हा त्या व्यापाऱ्यानं त्या दगडावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, हे तुला कुठून मिळालं आहे? हे जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे. जगातील सर्व संपत्ती जरी गुंतवली ना तरी हा दगड विकत घेता येणार नाही. हे ऐकून त्या व्यक्तीला खूप आश्चर्य वाटलं आणि तो थेट देवाकडे गेला आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली. मग त्यानं देवाला सुद्धा विचारलं, हे देवा, आता मला सांगा माझ्या या जीवनाची किंमत काय आहे बरं? देव म्हणाला, फळ विक्रेता, भाजी विक्रेता, सोनार आणि हिरे व्यापारी यांनी तुला जीवनाचं मूल्य सांगितलं होतं. अरे माणसा, काहींसाठी तू दगडाच्या तुकड्यासारखा आहेस, तर काहींसाठी तू मौल्यवान आहेस, तू रत्नासारखा आहेस. प्रत्येकानं आपल्या माहितीनुसार त्या दगडाची किंमत सांगितली. पण त्या हिरा व्यापाऱ्यानं दगड ओळखला जसं लोक तुमची लायकी ओळखत नाही, तुम्ही किती मौल्यवान आहात हे ओळखत नाही. त्यामुळं आयुष्यात कधीही निराश होऊ नका, कारण ज्या लोकांना तुमची काहीच गरज नसते, किंमत नसते, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. या जगातील प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कौशल्य असतं जे योग्य वेळीच विकसित होतं, पण त्यासाठी कठोर परिश्रम आणि संयम असायला हवा. तो आपल्यामध्ये असतो का बरं? म्हणूनच संयम ठेवा. संयमानं तुम्ही काहीही साध्य करू शकता. जगात जर संयम आणि नम्रता असेल ना तर भगवंत कधीच दूर नसतो, तुमच्या जवळच आहे. म्हणून भक्ती मार्गामध्ये मन रमवा, 2 वेळची उपासना करा, भगवंत तुमच्या जवळ आहे. जय जय रघुवीर समर्थ.